रॉयल चॅलेंजर बेंगळुरूनं पहिल्यांदा जिंकले IPL. तब्बल 18 वर्षांनी कोरलं ट्रॉफीवर नाव. विजयानंतर विराट कोहलीला मैदानातच कोसळलं रडू. 191 धावांचा पाठलाग करताना पंजाबचा 6 धावांनी पराभव. मुंबई ठाणे नवी मुंबईत पुन्हा पावसाची दमदार हजेरी. पहाटेपासूनच काही भागात मुसळधार तर काही भागात रिपरिप सुरू. तर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला मुसळधार पावसाचा इशारा. कापणी झालेल्या पिकांच्या नुकसानीची शेतकऱ्यांना मिळणार भरपाई. मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय. राज्यातील 6 महसूल विभागांना 49 कोटींचं वितरण. तर पडझड झालेल्या घरांच्या दुरुस्तीसाठीही नुकसान भरपाई. एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 7% वाढ. तर 1 कोटींचा अपघाती विमा. तसेच 35,000 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 9 ऐवजी 12 महिन्यांसाठी मोफत प्रवास पास. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली घोषणा. राज्यात तब्बल 9 लाख महिलांनी उचलला सरकारी योजनांचा बेकायदेशीर लाभ. सरकारी सेवेतील 2,500 महिला लाडकी बहिणीच्या लाभार्थी. तर 8,82,000 महिलांनी चुकीच्या मागणं घेतला नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ. मुंबई वगळता राज्यभर 4 सदस्यीय प्रभाग रचना. तर मुंबई महापालिकेत 2017 प्रमाणे 1 सदस्यीय प्रभाग. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला गती. पुन्हा शिंदेंचे सर्व मंत्री अजित पवारांवर नाराज. अजित पवारांनी काम अडवून धरल्याचा आरोप. फडणवीस आणि अजितदादांशी बोलण्याचे शिंदेंचे आश्वासन. संभाजीनगर लड्डा दरोड्यातील 5.5 किलो सोनं नांदेडमध्ये असण्याची शक्यता. एन्काउंटरपूर्वी खोतकरनं नांदेडच्या व्यक्तीला दिलं होतं सोनं. नांदेड अंबेजोगाईला पोलीस न केलं पथकर काम. इंडिया आघाडीच्या बैठकीला शरद पवारांची दांडी. पत्रावर स्वाक्षरीही करणं सुद्धा टाळलं. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. तर ऑपरेशन सिंदूरबाबत सर्व माहिती देण्यासाठी विशेष अधिवेशन घ्या, विरोधकांची मागणी. ट्रम्प यांचा फोन येताच नरेंद्र मोदींनी शरणागती पत्करली. राहुल गांधींची पंतप्रधानांवर घणाघाती टीका. तर आम्ही महासत्तासमोर झुकत नाही म्हणत राहुल गांधींनी काँग्रेसला म्हटलं बब्बरशेर. महाराष्ट्रात कोरोनाची धोक्याची घंटा. मंगळवारी 59 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद. राज्यात आतापर्यंत 10 कोरोनाबाधितांचा मृत्यू. तर 494 सक्रिय रुग्ण.